नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आहे पपईच्या शेतामध्ये. तर हे पाहू शकता, आपलं टोटल 5 एकर क्षेत्रामध्ये पपईचं लागवड आपण केलेलं आहे. आज दिनांक 27 जुलै 2025. जवळपास 4 दिवसापासून सलग पाऊस होत आहे. तरी पण कसं आहे, जास्त जर पाऊस झाला, हे झाड बघू शकता तुम्ही, होल आणि पोल, जेणेकरून हे बघा आतमध्ये हे जे आपण टाकलो आहे ना, आतमध्ये काही पोकळ असतं भाग पपईचा. आणि ह्याचं कसं आहे, खालचा जो बुंदा आहे मोठ्या प्रमाणात आणि जाड असेल तर काय किती पण पपईचं वगैरे वज्ज असू द्या, ते काय झाड झेलू शकतं. प्रत्येक 8 दिवसाला ह्याचं आता कटिंग चालू आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्याचं लागवड केलेलं आहे. जवळपास 6 ते 7 महिन्याने ह्याचं पपई येऊन कटिंग होण्यास सुरुवात होत आहे. तर आजच्या दिवसाला 25-26 रुपये किलोनी हे कटिंग चालू आहे. हे 15 नंबर व्हरायटी आहे, बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पपईचं एका झाडाला. आणि हे जे काही बघू शकता खाली तोडून टाकलेलं आहे. जर का जास्त जरी पपई एका झाडाला लागले तरी काय त्याचं वाढ चांगल्या प्रमाणे होऊ शकत नाही. त्यामुळे काय असं प्रकारे कट करून खाली टाकावं लागेल. आणि जास्त करून कसं आहे, राऊंड शेपमध्ये पपई असण्यापेक्षा राऊंड, हे बघू शकता हे राऊंड शेपमध्ये आहे. आणि त्याच्या अपोजिट हे जे लांब प्रकारामध्ये आहे ना, ह्याला जास्त मागणी असते. तर हे पहा, एका झाडाला नाही म्हटलं तरी 50 ते 60 मिनिमम म्हणतोय. तरी ह्यामध्ये हे जे अशा प्रकारचे पपई आपल्याला काढून टाकावं लागेल कट करून. हां, ह्याला म्हणतात आपण हे पट्टा. हे जे काही दिसतं आहे ना ह्या कलरमध्ये, ह्याला म्हणतात पट्टा पडलेला. म्हणजे हे मार्केटमध्ये जाण्यासाठी रेडी आहे माल. अशा प्रकारे जर झालं तर आपण समजू शकतो की हे 4 ते 5 दिवसामध्ये आपण न्यूजपेपरमध्ये पॅक करून मार्केटला पाठवू शकतो. हे बघा, वाऱ्यामुळे कट होऊन पडलेलं पपई आहे. ह्याला आपण न्यूजपेपरमध्ये पॅक करून ठेवलं तर 2 ते 3 दिवसामध्ये हे पिकलं जाईल, ते खाण्यासाठी रेडी होईल. तर अशा प्रकारे बघू शकता. आणि ह्या झाडाला आपण नर झाड म्हणू शकतो. ह्याला फक्त फुले होतात, ह्याला काय फळं लागणार नाहीत. हे अशा प्रकारे जे पण डिफेक्टेड पपई भेटेल मार्केटमध्ये, ह्याला घेतले जाणार नाही. त्यामुळे काय कट करून इथेच टाकावं लागेल. नाहीतर काय हे पूर्ण पोषक तत्व काय ओढून गेली पपई. हे बघा, वरती अजून फळं लागत आहेत कंटिन्युअसली. 1 नंबर प्लॉट आलेला आहे. 15 नंबर व्हरायटी आहे. तर हे बघू शकता तुम्ही. हे बघा, झाड आम्ही लावत असताना जे स्ट्रेट झाड लावलं ना त्याला फळं कमी आहेत. इथेच बघू शकता तुम्ही. आणि थोडंसं तिरकस असं झाड लावलं ना, स्ट्रेट लावलं तर फळं कमी लागतात. आणि थोडंसं फार तिरकस लावताना आपण जर लावलं तर हे बघू शकता ह्या झाडाला किती फळ लागलेलं. अजून वरती काय फूल अजून चालू आहे. वरती अजून सेटिंग होईल. जसं जसं इकडं पट्टा पडतील, पट्टा म्हणजे जे पिकण्यास रेडी होईल ते कट केल्यानंतर वरचे अजून काय पपई वाढायला सुरुवात होईल. पण कसं 4 दिवस सलग, आज जुलै महिना 27 तारीख, कंटिन्युअसली 4 दिवस पाऊस झाल्यामुळं खूपच जर जास्त पाऊस झाला तर पपईला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. जेणेकरून काय हे एवढं सगळं वज्ज एका झाडाला असल्यामुळं काय झाड पलटून खाली पडू शकतो. कारण माती काय हे बघू शकता, एवढं जास्त पण पाणी पपईला चलत नाही. हे आपण ड्रीप इरिगेशन केलेलं आहे पूर्ण. आता ड्रीपमध्ये काय ह्याचं यूज कशासाठी, पाणी देण्यापेक्षा जर काय कोणतं खत वगैरे द्यायचं असेल, फळ पिकण्यासाठी असू द्या, अजून फुलं पकडण्यासाठी काय असेल ते ड्रीप इरिगेशन देण्यासाठी हे आपण ड्रीप केलेलं आहे पूर्ण. 5 एकर 4-4.5 एकर हा प्लॉट आहे. अजून 1 एकर आमचंच आहे तिकडं पलीकडच्या बाजूला, ते 2 किलोमीटर अंतरावरती. तर हे बघू शकता किती चांगल्या प्रमाणात हे काय पपईचं सेटिंग. आणि ह्याला 90% आम्ही आयुर्वेदिक जास्त करून औषध फवारणी यूज केलेलं आहे. आयुर्वेदिकमध्ये काय ह्याला खरं सांगायचं म्हटलं तर देशी दारूचं पण प्रमाण आपण ते स्टार्टिंगला व्हायरस वगैरे येऊ नये म्हणून ह्याचं पण स्प्रे घेतलं आहे. अंडे, गूळ, त्याचं काय काय मिश्रण वगैरे करून जवळपास 25 वर्षापासून आमच्या वडिलांना काय शेतीमध्ये पूर्ण काय एक्सपिरियन्स आहे. 25 ते 30 वर्षापासून आम्ही फळबाजा करत आलो आहे. जवळपास आता नाही म्हटलं तरी एक 10 वर्षाच्या नंतर पपई करतो आहे. तरी पण वडिलांना सगळं ते पहिलंच केलेलं माहीत असल्यामुळं पूर्णपणे चांगल्या प्रकारे प्लॉट आले. आणि रेट पण 1 नंबर आहे.
जवळपास 20 ते 25 रुपये किलोच्या दरम्यान आता रेट चालू आहे. जवळपास 10 रुपये किलोने जरी विकलं तरी पपई ही परवडते. 10 रुपये किलो. आणि हे बघू शकता 15 नंबर व्हरायटी आहे. हा, याची एक खासियत म्हणलं तर काय, पूर्ण पिकवल्यानंतर आपण मार्केटला माल पाठवू शकत नाही. थोडंफार असं पट्टा पडला ना येलो कलरचा, कटिंग करून सगळं मुंबई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली सगळे मार्केट, सगळे व्यापारी ओळखीचे आहेत. स्वतः इथे शेतामध्ये येऊन काय ते रेट भाव ठरवून घेऊन जातात ते पॅकिंग करून. पॅकिंग कटिंगसाठी सगळे लोक त्यांचेच असतात. तर बघू शकता, ज्यांना कोणाला पण पपईचं प्लॉटबद्दल माहिती घ्यायचं आहे त्यांनी कमेंट करू शकता. आपल्यासाठी एक फ्री नंबर देण्यात येईल, जेणेकरून त्यावरती आम्ही काय PDF करून पूर्णपणे पपई मॅनेजमेंटबद्दल माहिती देऊ शकतो. तर हे बघा, नक्की कळवा तुम्हाला कसं वाटलं प्लॉट. अजून ह्यापुढे असेच कंटिन्यू व्हिडिओ येते जाईल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. हे पहा, बघू शकता. हां, काही झाडाला काय पूर्णच कमी प्रमाणात काय फळं लागलेले आहेत. हे पहा, कारण याचा बुंदा जर चांगल्या प्रकारे वाढला ना, काही वेळा काय होतं, ज्या वेळा फूल अजून फळं लागण्याचं टाईम असतं त्यावेळेला जर गळून पडले फुलं वगैरे तर काय कमी प्रमाणात पपई लागू शकते. ज्याप्रमाणे आता रेट आहे, असं जर मार्केटमध्ये रेट जर टिकून राहिला 20 रुपये 25 रुपये किलोनी जर गेला तर जवळपास नाही म्हटलं तरी 5 एकरमध्ये एकरी 5 लाख तरी सगळं खर्च वगैरे काढून आपण एस्टिमेशन धरू शकतो. 18, 20, 15, 10 रुपये विकलं तरी ठीक आहे. हे मॅक्झिमम म्हणू शकतो 20, 25, 30, 40 रुपये किलोपर्यंत पण पपईचं काय आहे, शेतकऱ्याच्या स्वतःच्या शेतामध्ये कटिंग करून घेण्याचं रेट जाऊ शकतं आहे. ठीक आहे, थँक्यू.